आपल्यासोबत बोलण्यासाठी संजय शिरसाट आहेत। साहेब, आज तुमच्या हस्ते या वसतिगृहाचं उद्घाटन झालं, काय सांगाल? मला आनंद आहे। 2012-13 पासून ज्या वसतिगृहाचं काम चालू होतं ते पुनःस्थळाला आलं। आज त्याचं उद्घाटन केलं। जवळपास 1000 विद्यार्थी या ठिकाणी अकोमोडेट होणार आहेत आणि आज मी उद्घाटन केलं। एवढंच नाही तर आता या काय अडचणी आणखीन आहेत का त्या विद्यार्थ्याच्या जाणून घेतल्यात। मुळामध्ये अनेक बाहेर गावात खेड्यातून आलेली मुलं इथं शिकतात। त्यांच्या भवितव्यासाठी सरकारतर्फे कोणतीही कमतरता भासणार नाही याची मी त्यांना खात्रीसुद्धा दिली आहे। अनेक विद्यार्थ्यांची अशी आग्रही मागणी आहे की 26 जुलै 2011चा JR अद्ययावत व्हावा, याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, 11 JR आता हा कालबाह्य झालेला आहे, म्हणून आता त्यांचीसुद्धा मागणी ही रास्त आहे। त्याच्यासाठी माझं तर मत आहेच, परंतु आम्हाला हा प्रस्ताव पुन्हा एकदा कॅबिनेटकडे घेऊन जाऊन याला मंजुरी घ्यावी लागेल आणि त्यांच्या भत्त्यामध्ये वाढी करावी लागेल। आदिवासी विद्यार्थ्यांच्या भत्त्यामध्ये 1400 रुपयाची वाढ झालेली आहे, पण मागासवर्गीय विद्यार्थी जे शेड्यूल कास्टचे जे सामाजिक न्याय विभागाची वसतिगृह आहेत त्या विद्यार्थ्यांच्या भत्त्यामध्ये अजून वर्षानुवर्षे 800 रुपयेच आहे। ते अजून तुम्ही इथून पुढे वाढ करणार आहे का? आता यासाठी कालच कॅबिनेटमध्ये ही चर्चासुद्धा झालेली आहे। CS च्या नेतृत्वाखाली म्हणजे त्यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी स्थापन झालेली आहे। त्यांचा अहवाल 8 दिवसामध्ये आमच्याकडे पुन्हा कॅबिनेटला येणार आहे। आदिवासी विभाग असेल की माझा सामाजिक विभाग असेल, यामध्ये कुठंही कमी जास्त प्रमाणात आम्ही देणार नाही, तर समान धोरण आमचं आहे आणि त्या समान धोरणाप्रमाणे सर्वांना तो लागू होईल। म्हणून आता आदिवासीला मिळालं म्हणून यांना मिळणार नाही किंवा यांना का मिळालं नाही ह्याची चर्चा होणार नाही। सर्वांना समान धोरण आम्ही ठेवलेलं आहे। तुम्ही 1-2-3 दिवसापूर्वी वक्तव्य केलं होतं की सरकारचा पैसा आहे कोणाच्या बापाचं देत आहे का, याचा आता प्रत्यय तुम्ही वसतिगृहाचं उद्घाटन करून केलं आहे। मग पैसा हा माझ्या बापाचा नाही असं मी म्हणलेलं आहे। सरकारचा पैसा सरकारसाठी लोकांसाठी खर्च झाला पाहिजे। हे वसतिगृह कुणासाठी, इथं राहणारे विद्यार्थी कोण आहेत, हे सरकारमधलाच एक भाग आहे। अनेक लोकांकडून आपण टॅक्स घेतो, त्या टॅक्स रुपये जो पैसा जमा होतो हा चांगल्या कामासाठी वापरला गेला पाहिजे, ही त्याची मागची भावना आहे। म्हणून मी या वर्षभरामध्ये 120 नवीन हॉस्टेल निर्माण करणार आहे आणि मला वाटतं हा ऐतिहासिक कार्यक्रमाची सुरुवात हे पुढच्या महिन्यापासून सुरू होते। धन्यवाद सर।